छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक असा नियम होता की सूर्य मावळल्यानंतर किल्ल्याचे दरवाजे बंद व्हायचे आणि सकाळ झाली की त्या किल्ल्याचा दरवाजा उघडला जायचा. एकदा दरवाजा बंद झाल्यानंतर तो कोणत्याही कारणानं उघडला जायचा नाही. आणि एक वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी असं ठरवलं की एका किल्लेदाराची परीक्षा घ्यायची आणि एका किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज रात्रीच्या टायमाला आले आणि बाहेरून किल्लेदाराला म्हणाले की किल्लेदार, दरवाजा उघडा, मी आलोय. त्यावेळेस आतून ते किल्लेदार म्हणाले, महाराज, मी किल्ल्याचा दरवाजा उघडू शकत नाही. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, हे बघा किल्लेदार, हे सर्व नियम मी बनवलेत, त्यामुळं दरवाजा उघडा. किल्लेदार म्हणला, महाराज, मी दरवाजा उघडू शकत नाही. त्यानंतर महाराज त्या किल्लेदाराला म्हणतात की बघा किल्लेदार, तुम्ही जर दरवाजा नाही उघडला तर तुमची गर्दन कलम केल्या जाईल. त्यावेळेस किल्लेदार म्हणाले की महाराज, मला माफ करा, पण मी दरवाजा उघडू शकत नाही. बघता बघता सकाळ झाली. जसही त्या किल्ल्याच्या दरवाज्यावर सूर्याचे किरण पडले तसाच त्या किल्ल्याचा दरवाजा उघडला गेला. किल्ल्याचा दरवाजा उघडल्यानंतर तो किल्लेदार बाहेर आला, आपल्या म्यानातली तलवार बाहेर काढली आणि झुकून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये दिली. आणि तो किल्लेदार म्हणाला की महाराज, माझी गर्दन कलम करा, मी तुमचा गुन्हेगार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की किल्लेदार, तुमच्या सारखे मावळे जोपर्यंत माझ्या राज्यात आहेत तोपर्यंत औरंगजेबच काय, औरंगजेबाचा बाप जरी आला तरी या महाराष्ट्राच्या एकाही किल्ल्याला हात लावू शकत नाही. असले इमानदार प्रामाणिक मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात होते. म्हणून स्वराज्य घडलं, म्हणून स्वराज्य निर्माण झालं.